जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आज निवेदन दिलंय, कशा बाबतीत निवेदन दिलेलं आणि काय मागणी केलेली आहे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये? दिनांक 22 एप्रिल मंगळवार रोजी जम्मू काश्मीर येथील पहलगाम येथे काही अतिरेक्यांनी जो भ्याड हल्ला केला, त्या भ्याड हल्ल्यामध्ये 26 लोकांचे प्राण गेले व अनेक लोक जखमी झाले। त्या घटनेचा आज आम्ही उस्मानाबाद शहरातील सर्व मुस्लिम समाजातील लोक इथं येऊन प्रतिनिधी स्वरूपात इथं येऊन या भ्याड हल्ल्याचा निषेध करून माननीय प्रधानमंत्री यांना आज एक निवेदन दिलेलं आहे। जो भ्याड हल्ला झाला त्या भ्याड हल्ल्यामध्ये ज्या व्यक्ती, ज्या संघटना किंवा एखादा देश त्याला जबाबदार आहे, त्या देशावर किंवा त्या व्यक्तींवर त्यांना शोधून कठोरात कठोर कारवाई व्हायला पाहिजे। आणि त्या भ्याड हल्ल्यामध्ये जे निष्पाप लोकांचे बळी गेले ते लोक, जे जखमी झाले ते लोक, त्यांचे कुटुंबीय यांना सरकारने पूर्ण आधार द्यायला पाहिजे, त्यांना न्याय द्यायला पाहिजे। त्याचप्रमाणे त्या भ्याड हल्ल्याचा एक हे घेऊन पूर्ण देशामध्ये एक जातीयवादी वातावरण जे निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता। आम्ही त्या जे लोक, ज्यांचे नातेवाईक तिथं जे भ्याड हल्ल्यामध्ये जे मयत झाले त्यांचे जे नातेवाईक आहेत त्यांचे अक्षरशः आभारी होतो आम्ही, की एका न्यूज चॅनलवर हा एखादा जातीवादीला नाही तर धार्मिक हल्ला असं म्हणून म्हणजे ह्या देशामध्ये हिंदू मुस्लिम घडवण्याचा प्रयत्न करीत होते, की त्या लोकांनी जे नातेवाईक आहेत त्यांनी त्याला चोख प्रत्युत्तर दिले। त्यांनी तिथली जी सत्य परिस्थिती आहे ती संपूर्ण जगासमोर आणली, की अतिरेक्याला कुठल्या प्रकारची जात नसते, त्याच्यामध्ये मुस्लिम 1-2 ते पण शहीद झालेले आहेत, ते पण त्यांनी दाखवले। आणि त्या लोकांना मुस्लिम समाजाने, तेथील काश्मीरी मुस्लिम समाजाने कशी मदत केली, त्यांचा जीव कसा वाचवला, त्यांना घोड्यावरून आपल्या खांद्यावरून जखमींना कसे हॉस्पिटलपर्यंत पोहोचवलं, ह्या सर्व गोष्टी त्या नातेवाईकांनी त्यांना जगासमोर आणले। त्यांचे आम्ही मुस्लिम समाज अक्षरशः त्यांचे आभारी आहोत। त्यांनी राष्ट्रीय एकात्मता ठेवण्यासाठी मदत केलेली आहे आणि त्यांना आम्ही म्हणजे सलाम करतो, सल्यूट करतो। सोशल मीडियावरती या हल्ल्यानं बघा, अतिरेक्याला कोणती जात नसते, कारण ह्याच्यामध्ये मुस्लिम समाजसुद्धा अनेक वेळा टार्गेट झालेले आहे। हा जेव्हा हल्ला झाला, आता पहिल्यांदाच असा हल्ला होता की लोक तिथल्या त्या हल्लेकरूंनी जात धर्म विचारून त्यांना टार्गेट करून त्यांना मारलं। परंतु ह्या गोष्टीला कुठंतरी सगळ्यांनी मिळून एक येऊन विरोध करण्यापेक्षा काही म्हणजे लोक त्याला जातीय विष पेरण्याचा प्रयत्न करीत होते। परंतु तिथल्या नातेवाईकांनीच दाखवलं ना की हे जात विचारून धर्म विचारून हल्ला झाला तरी त्यांना मदत नंतर करणारे आणि एक जो तिथला जो सय्यद नावाचा व्यक्ती आहे त्याने अक्षरशः ह्याची बंदूक धरली आणि स्वतः बळी गेला ना, तो इतरांचे जीव वाचवले। तर तो इथे एक मेसेज आहे सगळ्या जगाला की इथं ह्या भारतामध्ये कुठली जात पात हे नाही, आम्ही सर्व म्हणजे एकोप्याने इथं राहतो। आणि काश्मीरमध्ये तर असं झालं होतं की पहिल्यांदाच म्हणजे पर्यटक एवढे सुरक्षित होते, तिथं फिरायला जात होते, त्यांची सेवा करणारे तिथं मुस्लिम होते आणि तिथल्या नवयुवकांना एक कामाला त्यांच्या हाताला काम मिळालं होतं, त्यांचे रोजीरोटीचा प्रश्न निघाला होता, हेच कोणाला तर बघवलं नाही। देशाची सुरक्षा यंत्रणा यात कमी पडली असं वाटतंय तुम्हाला? बेशक, कारण एवढा मोठा हल्ला झालेला आहे तिथं, म्हणजे आपल्याकडं आहे म्हणजे मोठ्या गुप्तचर यंत्रणा आहेत। एवढा मोठी घटनाला तिथं म्हणजे आम्ही काही लोकांना विचारलं तरी मला एक प्लास्टिकची पिशवीसुद्धा तिथं कोणी घेऊन जाऊ शकत नाही, अशी परिस्थिती आहे तिथे। टेक सिक्युरिटी आहे, परिस्थिती आहे तिथे, टेक सिक्युरिटी आहे। 300 किलोमीटरहून आले, 40 तास त्यांनी फायरिंग केली, पुन्हा 300 किलोमीटर वापस गेले। याच्यामध्ये जे गुप्तचर यंत्रणा आहे किंवा सरकारची जी यंत्रणा आहे ती कुठेतरी कमकुवत पडली असं। म्हणजे ह्या घटना म्हणजे देशातली जी गुप्तचर यंत्रणा असतात त्यांना 8 दिवस 10 दिवस अशा घटना घडणार हे माहीत असतं, परंतु ह्याच घटनेमध्ये त्यांनी कशी माहिती पडली नाही, कुठं म्हणजे फार मोठं फेल्युअर या गुप्तचर यंत्रणेचं आहे। आणि त्याला जे जबाबदार आहेत ते सरकारचं पहिलं कर्तव्य आहे की ही चूक कुठं झालेली आहे, सरकारने मान्यसुद्धा झालेली आहे, कुठल्या यंत्रणेमध्ये कुठंतरी चूक झाली आहे।
त्या चूक करणाऱ्या लोकांना अगोदर त्याने दोषी ठरवून त्यांना कारवाई करायला हवी.